आत्ताचं जे काय सत्र चालू आहे महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा देशामध्ये, भोंदू बाबांचा फार उताल आहे. प्रत्येकाला या कलियुगामध्ये काहीतरी अडचणी आहेत, कारण पापच इतकं वाढलंय, पापच इतकं चाललंय, विकृतीच इतकी वाढली आहे समाजामध्ये की कोणीच सुखी नाही आहे, कोणी स्थिर नाही आहे, कुणाच्याच घरामध्ये समाधान नाही आहे. आणि मग ह्या वादातनं किंवा या सगळ्या गोष्टींना कंटाळून कुणातरी एखाद्या बाबाकडे जातात, तांत्रिकाकडे जातात, मांत्रिकाकडे जातात आणि मग ते लोक लुटतायत की कुठेतरी माझ्या घरामध्ये समाधान लाभावं, सुखशांती माझ्या घरामध्ये नांदावी, माझ्या लेकरांचं चांगलं व्हावं किंवा काय अनंत अनंत किती किती असे अडचणी प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आहेत. मग त्यावेळेला आपण कुठेतरी पळ काढतो बंधू लोकांकडे. परंतु असं काहीही करू नका. या कलियुगामध्ये होणे नाही, परत जे झालेत ते झालेत, आता परत होणे नाहीये. आत्ताचं जे चाललंय ना ह्याच्यात मध्ये होणंच नाहीये. आत्ताच्या काळामध्ये कलियुगात होऊन गेलेत संत, परंतु आत्ताच्या काळात मध्ये संत होणेच नाहीये. आता फक्त कसं लुटता येईल समाजाला हेच चालू आहे. त्याच्यामुळं माझी सर्वसामान्य लोकांना कळकळीची विनंती आहे की शेगावचे गजानन महाराज संस्थान बघा तुम्ही. 1 रुपयाची तिथे तुमची लूट नाहीये. तुम्ही काय प्रामाणिकपणे द्याल ते शेगाव संस्थानचे जे संस्थापक आहेत त्यांनी एवढं छान नियोजन तिथलं केलेलं आहे की त्यांच्याकडे आलेला पैसा हा अजिबात ते व्यर्थ किंवा त्या पैशामध्ये त्यांची मौज मजा करत नाहीये. तर तो पैसा तो समाजाचा पैसा आहे आणि तो समाजासाठीच कसा उपयोग त्याचा करता येईल याचं तिथे नियोजन असतं. म्हणजे मला तर असं वाटतं ना, महाराष्ट्र सरकारला माझी विनंती आहे की महाराष्ट्रातले जेवढे देवस्थान आहेत ना त्या देवस्थानांवर संस्थापक म्हणून ना शेगावच्या संस्थापकाला बसावं. जे शेगावचे संस्थापक आहेत ना त्यांनाच बसवा, त्या पाटीललाच बसवा. इतकं छान नियोजन त्यांनी केलेलं आहे शेगावचं. जर कोणी गेला असन शेगावला तर नक्कीच मला कमेंटमध्ये ती लोक सांगतील. शेगाव हे माझ्या बुलढाणा जिल्ह्यातलं आहे आणि मला फार अभिमान आहे त्याचा की तिथे कुठली लूट नाहीये भक्तांची आणि तिथे येणाऱ्या भक्तांचं निवारण तो बाबा बसलेला आहे करायला. त्याच पद्धतीमध्ये साईबाबांनी काम केलं. परंतु आता साईबाबा संस्थांमध्ये किती लूट आहे आपण सगळे बघतोय. नाही तिथे भक्तांची गैरसोय होतीये, किती हेळसांड होतीये. परंतु शेगावला मात्र तसं नाहीये. आणि दुसरं देवस्थान जे मी बघितलंय त्याच पद्धतीचं ते म्हणजे आदमापूरचे बाळूमामा. खरं सांगते मी, हा माझा जिवंत अनुभव आहे. जी लोक भोंदू बाबांकडे पळतायत ना, मला त्यांना विनंती करायची त्या लोकांना की अशा बंधुगिरीकडे न भाळता न पळता तुम्ही आदमापूरला जा. आदमापूरचा बाळूमामा हा एकमेव असा संत होता, हा देव एकमेव असा होता ना की त्याने भक्तांकडून दक्षिणा घेतली नाही तर त्याला दिलेली. त्याच्या काय अडीअडचणी आहेत ना ते दूर करणारा, न काही घेता तो एकमेव होता बाळूमामा. आणि आहे अजून, होता नाही तर बाळूमामा आहे. त्यांच्या भाकणुकीमध्ये, त्यांच्या ज्या दिवशी भाकणूक होती, भंडारा होता, त्या दिवशी मी स्वतःही आदमापूरला गेले होते आणि त्या भाकणुकीमध्ये बाळूमामाने सांगितलंय भंडाऱ्याच्या दिवशी की या कलियुगामध्ये बंधुगिरीचा नाश मीच करणार, त्यांना मी पायाशी रगडणार. आणि सुरुवात झाली आहे मला असं वाटतं याची की खरात प्रकरण बाहेर आलं आणि माझ्या बाळूमामाने त्याची सुरुवात केली. बंधुगिरीला मी पायाशी तुडवीन. जी लोक बंधुगिरी करून सर्वसामान्य समाजाला त्रास देतील, असं लुटतील ना भोळ्या बाबड्या लोकांना, माझा बाळूमामा कुणालाच सोडणार नाही, लक्षात घ्या. हा, हे त्याचे शब्द होते. खूप बाकी त्या दिवशी बाळूमामाने केलेलं आहे. त्यांच्या भाकणुकीमध्ये खूप काही सांगितलेलं आहे आणि त्या गोष्टी घडत आहेत. ते एकमेव देवस्थान असं आहे की तिथे VIP लाईन नाही, VIP दर्शन नाही बाळूमामाच्या आदमापूरला. जो येईल तो सामान्य त्याच लाईनीत बसणार आणि मोठा असेल तोही त्याच लाईनीत मध्ये बसणार. बाळूमामाच्या तळावर जर तुम्ही गेलात कुठे तर तुम्हाला दिसेल तिथे सर्वजण एका लाईनीत मध्ये भंडारा प्रसाद घेण्यासाठी सुद्धा बसलेले असतात. असं नाही VIP लोक आले तर त्यांच्यासाठी वेगळी लाईन करायची आणि सर्वसामान्यांसाठी वेगळी, अजिबात नाही, बिलकुल नाही. कुठलाच भेदभाव नाहीये त्या बाळूमामाच्या तळावर सुद्धा आणि त्यांच्या मंदिरामध्ये सुद्धा. म्हणून माझी हा व्हिडिओ मी आवर्जून त्यासाठी बनवलेला आहे. आत्ता खेड शिवापूरला बाळूमामाची पालखी आलेली आहे. ज्यांना कुणाला काही अडचणी असतील ना, काही नाही हो, त्याच्या तिथे जा, फक्त त्या मेंढी माऊलीच्या कानात सांगा
दर्शन घ्या आणि या. काही नाही, तंत्र नाही, मंत्र नाही, बाधा नाही, कुठलं काय नाही, काही नाही. त्याचा भंडारा फक्त तुम्ही कपाळी लावा, तुम्हाला कुठंच काही अडचण येणार नाहीयेत. खरंच या कलियुगामध्ये लिंबू नारळवाले इतके निर्माण झालेत ना की बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय, मी सर्वच नाही म्हणते, परंतु बऱ्याच ठिकाणी किन्नर समुदायामध्ये सुद्धा या गोष्टींना जास्तच बढावा देण्यात येत आहे. ती लोक सुद्धा जास्तच या गोष्टींकडे ओढल्या जात आहे आणि समाजालाही ओढत आहेत. तर असं करू नका. समाजामध्ये चांगली जनजागृती करा आणि हे असं लिंबू नारळ तंत्रमंत्र करून कोणाचं तरी आयुष्य बर्बाद करू नका. बरंच काय ऐकायला येतंय की बऱ्याच काही गोष्टी चुकीच्या करता येत आहेत. आता पॉडकास्ट बघतोय आपण आणि त्या पॉडकास्टमध्ये आघोरी असतील किंवा तंत्रविद्या ज्यांना येत असेल, ज्यांनी जे त्यांच्यामध्ये त्या तंत्रविद्येमध्ये पारंगत झालेत, हे लोक अगदी खुलेआम सांगतायत त्यांच्या पॉडकास्टमध्ये की हो असं होतं, आम्ही चांगल्या माणसाला सुद्धा जागेवर बसवू शकतो, इतकी आमच्या तंत्रमंत्रामध्ये शक्ती आहे. तर त्याचा दुरुपयोग करू नका. त्याचा समाजासाठी उपयोग कसा होईल, समाज जे काय त्यांना सर्वसामान्यांना काही त्रास आहे त्या त्रासातनं ते बाहेर कसे येतील हे बघा. ना की कुणाला तरी कुणावर राग आहे, द्वेष आहे आणि तो त्या द्वेषापोटी त्याला त्या एखाद्या माणसाचं आयुष्य बर्बाद करायचं. म्हणून हा उपाय त्याच्यासाठी तुम्ही करावा, तर करू नका असं. कारण किन्नर समुदाय म्हणजे हा समाजाला दिशा दाखवणारा आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण तो एकमेव समाज आहे की त्यांना समाजाने फार त्रास दिलेला आहे आणि त्यांना त्याची जाण आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं समाजामध्ये समतेची भावना तुम्ही लोकांनी प्रसारित केली पाहिजेत, ना की हे असं तंत्रमंत्र लिंबू डाव करून काहीतरी वेगळ्याच विळख्यामध्ये तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना तुम्ही नको गुंतवायला. चांगलं मार्गदर्शन करा त्यांना. जरी कोणी तुमच्याकडे येत असेल ना तरी त्यांना सांगा असं करू नका. कारण आमच्या बाबतीत असं फार घडतंय. मी आत्ताच एक व्हिडिओ टाकला सुद्धा की अक्षरशः म्हणजे शॉक झाले आम्ही ऐकून तर, की अरे बापरे इथपर्यंत जाऊ शकतात मला थांबवण्यासाठी. तर मी वारंवार सांगते, माझ्या कपाळाला दररोज बाळूमामाचा भंडारा असतो आणि हाताईत काय नाही हो, ह्याची जर किंमत बघितली तर फक्त 10 रुपये. याच्यामध्ये काय तर भंडारा आहे बाळूमामाचा, बाकी काहीच नाही. ह्याच्यात तंत्रमंत्र काही नाही आहे, जादूटोना, फक्त बाळूमामाचा भंडारा आहे. एवढी ताकद त्यांच्या भंडाऱ्यामध्ये आहे. तर काही उपयोग होणार नाही आहे, नका करू. आणि जी लोक हे असं काही करतायत ना त्याचा अंत इतका वाईट होतो, तुम्हाला सांगते, या करणाऱ्यांचा फार वाईट होतो. डोळ्यासमोर कितीतरी प्रकरणं बघितली. माझ्या गावामध्ये सुद्धा मला कळतही नव्हतं. मी 4-5 वर्षाचीच होते त्यावेळेला. मी नाव घेणार नाही त्यांचं आता, पण ते एक व्यक्ती माझ्या गावामध्ये होते की जे भानामती करायचे आणि ज्या वेळेला त्यांची म्हणजे ते गेलेत त्यावेळेला फार हाल झाले त्यांचे. आणि अजूनही ती चर्चा गावामध्ये होतीये की बाबा त्या माणसाचे किती हाल झालेत. कारण त्याने खूप लोकांना त्रास दिलेला होता की म्हणजे त्याला कुणी जर काय बोलायला गेलं, त्याने काही चुकीचं केलं तर शेताहून म्हणा किंवा घराशेजारी राहत असलेली बाई जर अंगण झाडत असेल आणि तो कचरा जर चुकून त्याच्या दारात गेला तरी सुद्धा तो तंत्रबाधा त्या बाईला करायचा. इतका खतरनाक माणूस होता असं म्हणतात. मी फार लहान होते त्यावेळेला, पण अशी चर्चा आहे. आणि ज्या वेळेला तो व्यक्ती गेला ना त्याचे फार हाल झालेत. म्हणजे जे माणसं अशी करतायत ना, जी माणसं, त्यांचे फार हाल होतात. तुम्ही जर विनाकारण कुणाला छळत असाल, विनाकारण कुणावर असं काहीतरी जादूटोना करून त्याला संपवण्याचा प्रयत्न करत असाल, तर कुठेतरी बाळूमामासारखी शक्ती, कुठेतरी गजानन महाराजांसारखी शक्ती, कुठेतरी साईबाबांसारखी शक्ती आहे की जे अशा भोळ्या बाबड्या लोकांसाठी उभे आहेत आणि नक्कीच त्यांचं रक्षण करत आहेत. त्यामुळं या लोकांनी सांभाळून राहावं. हे त्यांना वॉर्निंग म्हणायला हरकत नाही किंवा हा माझा एक संदेश आहे त्यांना असंही म्हणायला हरकत नाही की नका करू असं. काहीही याच्यातनं तुम्हाला निर्माण होणार नाही. तुम्ही म्हणजे जी लोक माझ्या मागं लागलीत ना की असे काहीतरी करून मला संपवण्याच्या मागं, तर त्यांनी त्यांचा विचार करावा की तुम्ही जे खड्डे खोदताय माझ्यासाठी त्याच्यात तुम्हीच जाऊन पडताय. कारण माझा रस्ताच वेगळा आहे, तुम्हाला माहितीच नाही. तुम्ही वेगळ्याच रस्त्याने खड्डे खोदून ठेवताय. मी त्या रस्त्याने जातच नाही कधी आणि जाणारही नाही. तो तुमचा रस्ता आहे. कुणाला तरी लुटायचं, कुणाला तरी धमकी द्यायची, कुणाला तरी ब्लॅकमेल करायचं, त्याच्याकडनं पैसे उकळायचे, कुणाला तरी तुझा व्हिडिओच माझ्याकडे आलाय म्हणून त्याला ब्लॅकमेल करायचं. ही धंदे माझे नाही आहेत. हे माझ्या आईवडिलांची शिकवण पण नाही आहे, माझ्या देवाची मला तशी शिकवण नाही आहे आणि नाही माझे संस्कार ते नाही आहेत. त्याच्यामुळं अजिबात हे असं मी काही करणार नाही. म्हणून तुम्ही ज्या रस्त्यात खड्डे खोदतायत ना तो रस्ता माझा नाही आहे. माझा रस्ताच तुम्हाला माहीत नाही. माझ्या रस्त्यानं तुम्ही येणार नाही, कारण माझा रस्ता जो आहे तो सत्याचा आहे आणि सत्याच्या मार्गावर जास्त कोणी येत नसतं बरं का. तुम्ही ज्या रस्त्यानं जाताय ना
तिकडं फार गर्दी आहे. कारण तो मार्ग प्रत्येकाला आवडतो, मला नाही आवडत आहे. आणि त्या मार्गाने तुम्ही जे काय पेरणं लावलं त्यामध्ये ते काटे पेरत असाल, तुम्ही माझ्या रस्त्यामध्ये दगड टाकत असाल, खड्डा खोदून ठेवत असाल, त्याचा मला काही माझ्यावर असर होणार नाही, कारण तो रस्ताच माझा नाही आहे. त्यामुळं माझा रस्ता तुम्हाला माहीत नाही, त्या रस्त्यावर तुम्ही काहीच करू शकणार का नाही, कारण माझ्या रस्त्यावर माझा देव, माझा बाळूमामा माझ्यासोबत आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळं मला नाही फरक पडणार आहे तुम्ही काय करताय त्याच्याशी. आणि नका समाजामध्ये कुणालाच त्रास देऊ नका, चांगलं काम करा. देवाने आपला जन्म काहीतरी आपल्याला देणं आहे, समाजामध्ये आपल्याला काहीतरी देणं आहे, आणि ते देणं आपल्याला देण्यासाठी आपण आपला जन्म झालेला आहे. ते द्या, ना की समाजाला लुटू नका, लक्षात घ्या. आणि समाजाला त्रासही देऊ नका. काही नाहीये, काही घेऊन आलो नाही, काही नेणार नाही. तुम्ही कितीही कमावून ठेवलं ना, कपडाला 1 रुपया चिटकवणार आहे. कालच विषय निघला होता आमच्या तालुक्याच्या त्या नालायक आमदाराचा, आणि त्या ठिकाणी म्हणजे दिग्गजांमध्ये निघाला होता. आणि विषय झाला की या माणसाने 15 वर्ष सत्ता भोगली आहे. 15 वर्षात मध्ये याने काय कायापालट केली खेडची? काहीच नाही. मग याने साठवून तरी कोणासाठी ठेवलं की सगळा निधी याने MIDC, आमच्या चाकणची जी MIDC आहे ती 1 नंबरची MIDC आहे, याने काय ती MIDC करायला पाहिजे होती. जर भोसरीमध्ये आपण आलोय, भोसरीची MIDC नंतर झाली आहे, परंतु महेश दादांनी काय कायापालट केली भोसरीची, काय भोसरी बनवली आहे, की काय तिथले रस्ते, काय ते ब्रिज, पाण्याची व्यवस्था म्हणा, कचऱ्याचं म्हणा, अगदी सगळं काही व्यवस्थित. म्हणजे चाकणपेक्षा भोसरी एवढी चांगली नव्हती, परंतु दादांनी मात्र भोसरीची कायापालट, त्याचा नक्षाच बदलून ठेवला. आणि या आमदारांनी मात्र चाकणचा उकिरडा केलेला आहे. भयंकर हाल त्या कामगारांचे आहेत, भयंकर हाल कंपनीच्या लोकांचे आहेत, कंपनीचे आहेत. कारण तिथे वेळेवर माल पोचत नाही, वेळेवर कामगार पोचत नाही, रस्ते चांगले नसल्यामुळं, आणि खूप हाल आहेत तिथे राहणाऱ्या रहिवाशांचे सुद्धा. तर काय नेणार आहे हा सोबत? काय याने असं केलं? तर मी बरेच दिग्गज होते आणि मी त्यांच्यामध्ये बोलले की हा गेल्यानंतर याचं गटाराला सुद्धा कुणी नाव देणार नाही. आणि ते दिग्गज जे चाकणचेच होते, चाकणच्या त्या पंचक्रोशीतले होते, ते म्हणत होते अगदी खरं बोललात ताई तुम्ही, खरंच याचं गटाराला सुद्धा कुणी नाव देणार नाही. म्हणजे आपण कमावतो काय? अरे तुम्ही गेल्यानंतर कुणी तुमचं, मी म्हणत नाहीये की बाबा आपले पुतळे उभारावेत, परंतु आपलं नाव काढल्यावर कुणाच्या तरी ना डोळ्यात पाणी यावं की अरे खरंच काहीतरी व्यक्ती होऊन गेली आणि त्याने समाजासाठी केलंय. जे तुमच्याकडं तुम्ही जे करू शकता ना ते करा. जो गुण तुमच्यामध्ये असेल ना की हे मी समाजासाठी, माझ्या या गुणाचा उपयोग समाजासाठी मी करू शकते, तर तो करा. परंतु समाजाला लुटू नका, त्याला वेगळ्या दिशेने भरकटवू नका, आणि स्वतःचं घर भरू नका, आणि स्वतःचं घर भरण्यासाठी कोणाला तरी त्रास देऊ नका. ओंजळ भर दिलंय ना देवानी, बरं बाबा माझं पोट भरलंय, आता ते ओंजळीतून खाली सांडतंय तरी माझ्याच दे, मलाच दे, दुसऱ्यांच्या पण ताटातलं दे. नका करू असं. काही साध्य होणार नाही यातनं. शेवट मात्र फार वाईट आहे बरं का. तो जो आहे आता आमच्या तालुक्यातला ना, त्याला काय मला सांगा, त्याने राजवाडा बांधून ठेवला. त्याला त्या राजवाड्यात जाळणार आहेत का हो त्याची पुतणे? नाही, त्याला त्या स्मशानभूमीतच जाळणार आहेत. म्हणणार आहे का आमच्या काकाने आमच्यासाठी एवढी प्रॉपर्टी मोह माया जमवून ठेवली, मग त्याला नाही, असं काही नाही हो. त्याच्यामुळं का त्याच्या पुढं त्याच्यासोबत 2-4 बंडल देणार नाही का? पैशात जाणार नाही त्याला, 1 रुपयाच त्याच्या कपड्याला चिटकवणार आहेत. त्यामुळं कृत्य करताना, कर्म करताना खरंच कर्माचा सिद्धांत हा फार खतरनाक आहे. त्याच्यामुळं नक्कीच एक पुस्तक आहे बघा, कर्माचे सिद्धांत म्हणून, आणि ते वाचा प्रत्येकाने. आणि मला हे का आठवलं तेही सांगते, कर्माचे सिद्धांत. कारण परवा माझी केस होती खेड पोलीस स्टेशनलाच, आणि तिथे एक साक्षीदार होता. तो म्हणला मला साक्षीच द्यायची नाही. मग त्याला विचारलं की तुला का साक्ष द्यायची नाही? तो नाहीच म्हणला, मला नाही साक्ष द्यायची. म्हटलं द्यायचीच नाही मला. त्याने नाही दिली साक्ष. त्यावेळेला त्याला ती सरकारी वकील त्याला सांगत होती की तुला कर्माचे सिद्धांत माहिती आहे का तुला साक्ष द्यायची नाहीये? म्हणजे वकील आहे ना, वकील, ती सुद्धा म्हणत होती की कर्माचे सिद्धांत माहिती का, त्यामुळं कर्म चांगले करा. बघा मला सांगायचं काय की कर्म चांगले करा, त्याचं फळ नक्कीच तुम्हाला चांगलं मिळेल. ज्या वेळेला कोणी म्हणेल ना की याच्या कर्माची फळं याला भेटली पाहिजेत, तर ती चांगलीच फळं भेटली पाहिजेत. ज्या वेळेला कोणी म्हणेल ना तुझ्या कर्माचे भोग तू भोगशील, त्यावेळेला ते भोग आहे ना तू चांगल्याच पद्धतीत भोगले पाहिजेत. असे कर्म करा, वाईट कर्म करू नका, आणि कुणाचा तळतळाट घेऊ नका बरं का. तर अशी काही गँग आहे की जी चुकीचेच कामं करते, तर त्या गँगला हा सल्ला होता.
असले काय लिंबू नारळ धागा दोघा तंत्रमंत्र यांना काय रे नादी लागू. ते उलट तुमच्यावरच उलटेल. बाळूमामा तुमच्यावरच उलटवेल, एवढं लक्षात ठेवा नक्कीच. चला, ज्याला कुणाला बाळूमामाच्या तळावर जायचं असेल त्यांनी नक्कीच जा. बाळूमामाचं तळ हे खेड शिवापूरला, कोणचा रे वाडा बाळा? शिवापूर वाडा. त्याच्या पाठीमागे तिथून 1-1.5 किलोमीटर आहे शिवापूर वाड्याच्या तिथून. तिथेच आहे पालखी. ज्याला कोणाला बाळूमामाच्या पालखीचं दर्शन घ्यायचं असेल त्यांनी नक्की त्या ठिकाणी जा आणि बाळूमामाच्या पालखीचं दर्शन घ्या. अगदी तुमच्या आयुष्यामध्ये काही 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 नकोय, तिथं काही नकोय, काही मागत नाही मामा तुमच्याकडनं. 1 रुपया सुद्धा तुम्ही देऊ नका. बस त्यांचा भंडारा घ्या आणि घरी या आणि कपाळाला लावा. काही नाही आहे, तुमच्या मागची सगळी पिढा दूर होऊन जाईल. बस, जय बाळूमामा. या कलियुगातला एकच देव आहे तो, असं मी म्हणेल.